नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात सर्वत्र उत्तम पाऊस, तहानलेल्या मराठवाड्यावर वरुणराजाची कृपादृष्टी. औरंगाबादमधील करमाड इथं पुरात अडकलेल्या 60 गावकऱ्यांची आणि जनावरांची प्रशासनाकडून तत्परतेनं सुटका. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा. समीर गायकवाड तसंच सनातन संस्थेला देशद्रोही जाहीर करावं, कॉम्रेड पानसरे संघर्ष समितीची माहिती. आणि बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा शासनाचा निर्णय. पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात सर्वत्र उत्तम पाऊस पडत असून तहानलेल्या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच तालुक्यात नद्या खळाळून वाहत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. सिल्लोड तालुक्यात खेळणा प्रकल्प, वैजापूर तालुक्यात शिवना नदी, करमाडमधील दुधना आणि गंगापूर तालुक्यातील नद्या भरून वाहत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात काल एकाच रात्री तब्बल 82.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. करमाड गावात दुधना नदीला पूर आल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांचा संपर्क तुटला होता, पण प्रशासनाच्या तत्परतेनं करमाडच्या 60 गावकऱ्यांना आणि जनावरांना त्वरेनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. येत्या 2-3 दिवसातही मुंबईसह राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. काल बीडमध्ये आष्टी आणि परळीमध्ये जोरदार पाऊस झाला. तसंच वाशिम, भिवंडी, नाशिक आणि राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतही जोरदार पाऊस पडत आहे. हा पाऊस शेतीला उपयुक्त असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा इथं कान्हे स्थानकाजवळ रुळाखालील खडी वाहून गेल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तसंच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूकही पूर्वपदावर आली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. या कामामुळे जिल्ह्यातली 3500 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत तब्बल 33 गावं कायमची टँकर मुक्त करण्याची किमया वाशिम जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेनं करून दाखवली आहे. आपलं गाव आपलं पाणी या संकल्पनेनं प्रेरित होऊन लोकसहभागातून जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजनेची कामं इतर जिल्ह्यांनी आदर्श म्हणून स्वीकारण्याची शिफारस पुण्यातल्या यशदा संस्थेनं केली आहे. जिल्ह्यामध्ये जो खडक आहे त्या खडकातून पाण्याचं पुनर्भरण होत नसल्यामुळे सिंचनाची सोय निर्माण झालेली नव्हती आणि या प्रकल्पामुळे या 33 गावांमध्ये जी सिंचनाची सोय निर्माण झाली त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकरी वर्ग हा अतिशय आनंदी आहे. निव्वळ नाल्यांची खोली आणि रुंदी वाढवून पावसाचं पाणी अडवल्यानं विहिरींच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे पाऊस नसतानाही आपलं बहरलेलं शेत पाहून बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्याला म्हणजे अशी पाण्याची म्हणजे बिकट परिस्थिती झाली होती, पण या नाल्यातल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना आपापल्या विहिरीवर मोटर पंप लावून त्यांच्या सोयाबीनला पाणी दिलं. गावातले हातपंप, मोटर हे सर्व बोरवेल सुरू झाले. शेतकऱ्याचा म्हणजे सिंचनाचा बी म्हणजे फायदा झाला आणि गावकऱ्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे सुटला. या सर्व कामाकरिता पडीक जमीन वापरण्यात आली आहे. अशा प्रकारे इतर जिल्ह्यांमध्येही हा प्रकल्प राबवल्यास पाणी टंचाईवर मात करता येणं शक्य होईल हे नक्की. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडला तसंच सनातन संस्थेला देशद्रोही जाहीर करावं आणि सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष समितीनं केली आहे. समितीनं या मागणीचं निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैन यांना दिलं. सनातन प्रभात वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेले काही लेख पुरावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. पानसरे हत्या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधाराला अटक करावी, तपास कामात राजकीय हस्तक्षेप नसावा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि साहित्यिक SS कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीत हवा अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. पानसरे यांच्या हल्लेखोराचं वकीलपत्र घ्यायचं नाही असा निर्णय कोल्हापूर बार असोसिएशननं घेतला आहे.
दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडवर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. मात्र समीर सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे म्हणून संस्थेची बदनामी करण्यासाठी आणि वैयक्तिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही संस्था आणि राजकीय नेते सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, असा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदुत्ववादी संघटना बंद करण्याचा काही पुरोगामी संस्थांचा डाव असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणात आम्ही पुरावे दिले होते, मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं. राज्य सरकारनं बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची सगळी औपचारिकता पूर्ण झाली असून याविषयी केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल, असंही बक्षी यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 4 दिवसांच्या सिंगापूर आणि हाँगकाँगच्या दौऱ्यावर आहेत. भारतात सुधारणा आणि विकासाची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे गुंतवणुकीसाठी भारतात अनेक संधी असल्याचं जेटली यांनी सिंगापूरमधील गुंतवणूकदारांना सांगितलं. आर्थिक सुधारणांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत अनेक विधेयकांवर विचार सुरू आहे, असंही ते म्हणाले. भारतात सुधारणा आणि विकास सुरू असून सरकार त्याला गती देणार आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पाहता भारतासमोर अनेक संधी उपलब्ध आहेत. वित्त विधेयक महत्त्वपूर्ण असून त्यावर प्रक्रिया सुरू असल्याचंही जेटली यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांमध्ये विकसित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भारताकडे बघितलं जात असल्याचंही ते म्हणाले. चीन मंदीच्या सावटाखाली आहे, रशिया आर्थिक संकटाशी सामना करत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी भारताकडे बघितलं जात असल्याचंही जेटली म्हणाले. या 4 दिवसांच्या दौऱ्यात जेटली अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या 7 दिवसांच्या आत देण्यात याव्यात, तसंच या परवानग्या देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित केलेल्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. काही विभागाच्या मान्यता मिळण्याची प्रक्रिया 7 दिवसात पूर्ण न झाल्यास त्या प्राप्त झाल्या आहेत असं समजण्यात यावं, यासाठीची यंत्रणाही उभारण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश फडणवीस यांनी या बैठकीत दिले. पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यवसाय, आदरातिथ्य सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सोयीसुविधांसह त्यांच्या सुरक्षेसंदर्भाचीही जबाबदारी स्वीकारणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सोयीसुविधा पुरवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. निवासाची सोय यासह संगणक आणि इतर सामग्री खरेदीसाठी आगाऊ रक्कम देण्याची घोषणाही त्यांनी केली. जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, असंही ते म्हणाले. त्यासाठी त्यांना गणवेश, लॉकर यासारख्या सुविधा देण्यात येतील, असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांची केंद्रात तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्यात भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे ते दुष्काळ आणि पाणी नियोजनासंदर्भात शरद पवार यांना टीकेचं लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ते कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेता म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजतागायत कसलीही छाप पाडली नाही, त्यामुळे त्यांनी या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली. राज्यातील सर्व जिल्हे हागणदारी मुक्त झाल्याशिवाय महाराष्ट्र स्वच्छ होणार नाही, त्यामुळे स्मार्ट सिटी बरोबरच शहरं हागणदारी मुक्त करण्याचं मोठं उद्दिष्ट शासनापुढे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे सचिव तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिली. तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते पंढरपूरला आले असताना पत्रकारांशी बोलत होते. शासनाचा पैसा वाया जाणार नाही असा जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच पंढरपूरच्या सुविधांबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंढरपूरला उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. चर्चगेट स्थानकावर काही महिन्यांपूर्वी घडलेली दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे झाली, तर विलेपार्ले इथं डबे घसरल्याच्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचं पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी सांगितलं.
हिंदुस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. मुंबईत लवकरच वातानुकूलित रेल्वे धावणार असून चेन्नईमध्ये त्याचं काम सुरू आहे. मुंबई आणि उपनगरांसह पश्चिम रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळण्यासाठी आरओ वॉटर प्लांट लावण्यात येणार असल्याचंही अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं. विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं दरवर्षी ऋषीपंचमीला श्री संत गजानन महाराज यांचा समाधी दिन सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. त्यानिमित्तानं लाखो भाविकांनी शेगाव इथं गर्दी केली आहे. गजानन महाराज यांची समाधी घेतल्याच्या घटनेला 105 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून अनेक दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात काल 432 अंकांनी वाढ होऊन तो 26,396 अंकांवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 133 अंकांची वाढ होऊन तो 8,033 अंकांवर स्थिरावला. चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या आशियाई देशांच्या शेअर बाजारातही काल तेजीचं वातावरण होतं. चलन बाजारातही डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 46 पैशांनी वधारला. संगीत, नृत्य, नाट्य, कला, गायन, क्रीडा आणि संस्कृती यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिवल यंदा 27वं वर्ष साजरं करत आहे. 17 ते 27 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा पुणे इथल्या गणेश कला क्रीडा रंगमंच इथं संपन्न झाला. सोहळ्याचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुणे फेस्टिवल अवॉर्ड देऊन गौरवलं जातं. संगीतकार अजय अतुल, डॉक्टर उमा गणेश नटराजन, अभिनेता जॅकी श्रॉफ यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना पुणे फेस्टिवल लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. शशी कपूर यांच्या वतीनं त्यांचे पुत्र कुणाल कपूर यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. भारत आणि चेक गणराज्य दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या डेव्हिस चषक सामन्यात दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आज दुहेरी सामना खेळला जाणार आहे. त्यात भारताला आघाडीवर नेण्याची जबाबदारी लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णावर आहे. भारताच्या जोडीचा मुकाबला स्टेपनेक आणि ॲडम पाब्लासेक या जोडीशी होणार आहे. भारताला पेस आणि बोपण्णाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. काल झालेल्या एकेरी सामन्यात युके भांबरीला पराभवाचा सामना करावा लागला तर सोमदेव देवबर्मननं सामना जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र उत्तम पाऊस, तहानलेल्या मराठवाड्यावर वरुणराजाची कृपादृष्टी. औरंगाबादमधील करमाड इथं पुरात अडकलेल्या 60 गावकऱ्यांची आणि जनावरांची प्रशासनाकडून तत्परतेनं सुटका. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा. समीर गायकवाड तसंच सनातन संस्थेला देशद्रोही जाहीर करावं, कॉम्रेड पानसरे संघर्ष समितीची माहिती. आणि बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा शासनाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर.